चेतन आणि सान्वी कॉलेजमधली सगळ्यात फेमस जोडी. त्यांचं प्रेम इतकं घट्ट होतं की लोक त्यांच्या प्रेमाची शपथ घ्यायचे. चेतन एक मध्यमवर्गीय पण अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगा होता, तर सान्वी एका श्रीमंत बापाची लाडकी लेक. पण प्रेमात श्रीमंती गरिबी आड येत नव्हते हे त्यांनी सिद्ध केलं होतं. कॉलेज संपलं आणि चेतनला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्याने ठरवलं की आता सान्वीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घालायची. तो खूप खुश होता. त्याने सान्वीला कॉल केला. सान्वी, आज संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये भेटूया. मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्या दुपारी चेतन ऑफिसमध्येच चक्कर येऊन पडला. मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं, चेतन, तुला ब्रेन ट्यूमर आहे आणि तो शेवटच्या स्टेजला आहे. जास्तीत जास्त 3 महिने. चेतन कोलमडला. स्वतःच्या मृत्यूची भीती नव्हती, पण सान्वीचं काय? जर सान्वीला हे कळलं तर ती माझ्यासोबतच मरेल. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यावेळी चेतनने एक कठोर निर्णय घेतला. तिला स्वतःपासून दूर ढकलायचं. संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये सान्वी उत्साहाने आली होती. बोल चेतन, काय सरप्राईज आहे? तू लग्नाबद्दल बोलणार आहेस का? चेतनच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्याने ते लपवलं. चेहऱ्यावर खोटा मुखवटा चढवला. अहंकारी स्वार्थी माणसाचा. तो थंडपणे म्हणाला, सान्वी, लग्नाचं सोड. मला वाटतं आपण इथेच थांबायला हवं. सान्वीला धक्का बसला. म्हणजे काय झालं चेतन? तो कठोरपणे म्हणाला, बघ सान्वी, प्रॅक्टिकली विचार कर. तुझा बाप करोडपती आहे आणि मी साधा नोकरदार. माझ्या पगारात तुझे शौक पूर्ण होणार नाही. खरं सांगू, मला माझ्या बॉसची मुलगी आवडायला लागली आहे. तिच्याकडे पैसे आहेत, पॉवर आहे. तिच्याशी लग्न केलं तर माझं करिअर सेट होईल. मी आयुष्यभर EMI भरत बसू शकत नाही. सान्वीच्या डोळ्यात अश्रू आले. चेतन, पैशासाठी तू आपलं प्रेम विकतोयस? मी तुझ्यासोबत झोपडीत राहायला तयार आहे. चेतनने टेबलवर मूठ आपटली. बस कर सान्वी, मला गरीब आयुष्य नकोय. मला लक्झरी लाईफ हवी आहे. प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा. आय हेट यू. सान्वी रडत रडत तिथून निघून गेली. जाताना ती म्हणाली, चेतन, आज तुला तुझ्या पैशाचा गर्व झाला असेल, पण लक्षात ठेव, ज्या प्रेमाला तू आज मारतोयस त्यासाठी तू एक दिवस खूप रडशील. चेतन तिथेच खुर्चीवर डोकं टेकून फुटून रडला. मनात म्हणाला, माफ कर सान्वी, तुला माझ्या मृत्यूचं दुःख होऊ नये म्हणूनच तुला माझा तिरस्कार करायला लावणं गरजेचं होतं. तुझा द्वेषच तुला माझ्या विरहातून वाचवेल. 6 महिन्यानंतर सान्वीच्या घरच्यांनी तिचं लग्न एका चांगल्या मुलाशी, रोहनशी लावून दिलं. सान्वी हसण्याचं नाटक करत होती, पण मनात चेतनने दिलेल्या जोख्याची जखम जिवंत होती. एके दिवशी मार्केटमध्ये फिरताना तिला चेतनचा जुना मित्र अमोल भेटला. त्याचे डोळे सुजलेले होते. सान्वी हसत म्हणाली, अमोल, कसा आहेस? तुझा श्रीमंत मित्र चेतन, त्याचं लग्न बॉसच्या मुलीशी, काव्याशी झालं का? अमोल तिला पाहून रडू लागला. सान्वी, चेतन काल रात्री गेला. सान्वीच्या हातातली पिशवी खाली पडली. काय म्हणजे कुठे गेला? अमोल म्हणाला, या जगात. त्याला ब्रेन ट्यूमर होता. डॉक्टरांनी 3 महिने दिले होते, पण तो 6 महिने जगला. फक्त तुझं लग्न होईपर्यंत. सान्वी सुन्न झाली. अमोलने तिच्या हातात एक डायरी दिली. मरण्यापूर्वी ही डायरी तुला द्यायला सांगितली होती.
डायरीतील पत्र. प्रिय सान्वी, ज्या दिवशी तुला हे पत्र मिळेल त्या दिवशी मी आकाशात तारा बनून तुझ्याकडे बघत असेल. मला माफ कर राणी. त्या दिवशी कॉफी शॉपमध्ये मी तुला जे काही बोललो ते सगळं खोटं होतं. मला कॅन्सर झालाय हे समजल्यावर मला मरणं सोपं वाटलं, पण तुला रडताना बघणं कठीण होतं. जर मी तुला सत्य सांगितलं असतं तर तू माझ्या औषधांसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाया घातलं असतं आणि शेवटी मी गेलो असतो. तेव्हा तू जिवंतपणे मेलेली असती. म्हणून मी तुला माझ्या आठवणीत रडताना नाही तर नवऱ्याच्या कुशीत हसताना बघायचं ठरवलं. तुझ्या डोळ्यातील माझ्याबद्दलचा राग तुझ्या डोळ्यातील अश्रूपेक्षा मला जास्त प्रिय होता. आता रोहनसोबत सुखात राहा. माझा विचार करू नकोस. मी फक्त शरीराने गेलोय, पण माझं हृदय कायम तुझ्यासाठीच धडधडत राहील. तुझाच खोटा धोकेबाज चेतन. सान्वी रस्त्यावर कोसळली. रोहनच्या छातीला लागून हंबरडा फोडून रडली. मी त्याला शिव्या शाप दिले. मी त्याला वाईट समजले आणि तो वेडा माझ्या सुखासाठी मरत होता. सान्वी रस्त्यावरच कोसळली होती. लोकांची गर्दी, हॉर्नचे आवाज, बाजाराचा गोंगाट, पण तिच्या कानात एकच वाक्य घुमत होतं. तुझ्या डोळ्यातील माझ्याबद्दलचा राग तुझ्या डोळ्यातील अश्रूपेक्षा मला जास्त प्रिय होता. रोहन तिला घट्ट धरून होता. तो काहीच बोलत नव्हता, कारण काही वेदना अशा असतात जिथे शब्दही कमी पडतात. त्या रात्री सान्वी घरी आली. घर होतं पण मनात घर पण नव्हतं. तिने चेतनची डायरी उघडली. एक पान, मग दुसरं. प्रत्येक शब्दात प्रेम होतं आणि प्रत्येक ओळीत त्याग. डायरीतील नोंदणी. डॉक्टरांनी 3 महिने दिले आहेत. मरणं सोपं आहे, पण सान्वीच्या आयुष्याला माझ्यामुळे अडथळायला नको. आज तिला जाणीवपूर्वक दुखवलं. ती माझ्यावर रागवेल, पण जगेल, आणि तेच माझं जिंकणं असेल. देवा, तिला माझ्या मृत्यूची विधवा नको बनवूस. तिला नवऱ्याच्या कुशीत हसताना बघायचं आहे. डायरी हातातून खाली पडली. सान्वी भिंतीला टेकून बसली आणि पहिल्यांदाच मनमोकळं रडली. चेतन, तू माझ्यावर प्रेम केलंस, पण मला कधीच ते दाखवू दिलं नाहीस. काही महिन्यानंतर सान्वी आयुष्यात पुढे चालली होती. बाहेरून सगळं नॉर्मल होतं. रोहन चांगला नवरा होता. तिच्या शांततेचा आदर करणारा, तिच्या भूतकाळाशी स्पर्धा न करणारा. एका रात्री रोहन म्हणाला, सान्वी, तो अजूनही तुझ्यात आहे ना? सान्वी हळूच मान डोलवते. हो, पण आठवण म्हणून, जखम म्हणून नाही. रोहन तिच्या हातात हात घेतो. तो भाग तुझा आहे. मी त्याला पुसण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. त्या क्षणी सान्वीला उमगलं, प्रेम संपत नाही, ते फक्त रूप बदलतं. मातृत्वाची चाहूल. काही महिन्यांनी सान्वी आई होणार असल्याचं कळलं. ती बातमी तिच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश घेऊन येते. पोटावर हात ठेवून ती कुजबुजते. तू कोण असशील माहीत नाही, पण तू मला पुन्हा जिवंत करतोयस. त्या रात्री तिने स्वप्नात चेतनला पाहिलं. तो हसत म्हणाला, आता रडू नकोस, मी परत आलोय, पण वेगळ्या रूपात. सान्वी घाबरून उठली, पण डोळ्यात भीती नव्हती, शांतता होती. मुलाचा जन्म. पावसाळ्याची रात्र होती. वादळ, वीज आणि
हॉस्पिटलमधला आवाज आणि मग एका लहानशा रडण्यात सान्वीचं सगळं आयुष्य सामावलं. डोळ्यात अश्रू, होठावर हसू. रोहन बाळाला हातात घेतो. सान्वी, आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं? सान्वी काही क्षण गप्प राहते, डोळे मिटते आणि म्हणते, चेतन. रोहन क्षणभर स्तब्ध होतो, पण मग हळूच म्हणतो, तो माणूस माझा प्रतिस्पर्धी नव्हता. तो तुझं आयुष्य वाचवणारा होता. त्याच्या नावाने जर तुला शांतता मिळत असेल तर मला अभिमान आहे. सान्वी पहिल्यांदाच रोहनच्या पाया पडते. आज सान्वी सुखी आहे, पण दरवर्षी चेतनच्या पुण्यतिथीला ती एकच वाक्य बोलते, चेतन, तू प्रेमात जिंकलास आणि मी हरले. प्रेम मेले नाही, त्याने रूप बदललं. चेतनची पुण्यतिथी नव्या अर्थाने या वर्षी सान्वी एकटी आली नाही. तिच्या कुशीत लहानसा चेतन होता. ती त्याच्या कानात कुजबुजली, हा तो माणूस आहे ज्याच्या प्रेमामुळे तू आज या जगात आहेस. बाळ हसते. आकाशात एक तारा चमकतो. सान्वी डोळे मिटते. चेतन, तू प्रेमात जिंकलास आणि आज माझ्या मुलाच्या हसण्यात मीही थोडी जिंकले. काही प्रेमकथा एकत्र राहण्यासाठी नसतात, त्या आयुष्य घडवण्यासाठी असतात. चेतन मेला नाही. तो आईच्या हृदयात, नवऱ्याच्या समजूतदारपणात आणि एका लहानशा मुलाच्या नावात आजही जिवंत आहे.